वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे। सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे देशमुखांची हत्या झाल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे। 8 ऑक्टोबर 2024 ला अवाधा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना कराडनं परळीच्या कार्यालयामध्ये बोलावलं। कंपनी चालू ठेवायची असेल तर 2 कोटी द्या, अन्यथा अवाधा कंपनीची बीड जिल्ह्यातली कामं बंद करा अशी धमकी कराडनं विष्णू चाटेच्या समोर दिली। 29 नोव्हेंबरला 2024 ला कराडने चाटेच्या फोनवरून अवाधा कंपनीच्या सुनील शिंदेना काम बंद करण्याची पुन्हा धमकी दिली। त्याच दिवशी सुदर्शन घुलेनं कंपनीमध्ये जाऊन धमकी दिली। 29 नोव्हेंबरलाच कराड, चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळेनं केसच्या कार्यालयामध्ये मीटिंग घेऊन कट रचला। 6 डिसेंबर 2024 ला घुले आणि सांगळेनं कंपनीमध्ये जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। 2 कोटी द्या नाहीतर काम बंद करण्याची धमकी देण्यात आली। कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मसाजोगचे सरपंच देशमुखांना फोन केला। देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। सुदर्शन घुलेनं त्यावेळी देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर विष्णू चाटे देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता। 7 डिसेंबर 2024 ला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला। कराडनं घुलेला सांगितलं, जो तो उठेल आपल्या आड येईल, आपण भिकेला लागू, कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। आता जो कोणी आड येईल त्याला अडवा करावा लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोला, तो तुम्हाला मदत करेल। 8 डिसेंबर 2024 ला चाटे, घुले आणि अन्य चांदूर फाट्याजवळच्या हॉटेल तिरंगा इथं भेटली। त्यावेळी घुलेनं कराडचा निरोप दिला। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या असा निरोप दिला। 9 डिसेंबरला दुपारी 3:22 प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सांगळे, आंधळे, जयराम चाटे आणि केदारनं सरपंच देशमुखांचं उमरी टोल नाक्याजवळ गाडी अडवून अपहरण केलं। त्यानंतर लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीचा वापर करून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला। संध्याकाळी 6:30 वाजता देशमुखांचा मृतदेह दैठणा फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले। पोलिसांनी आरोपपत्रामध्ये कराड हाच हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे दिले आहेत। त्यामध्ये वाल्मिकच्या वारंवार खंडणीसाठी कंपनीला धमक्या आणि खंडणीच्या आड आल्यानं सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे। कराडनं देशमुखांची हत्या संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी, टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी आणि जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केली, हे पोलिसांनी आरोपपत्रामधून दाखवून दिलं। तसंच या टोळीनं गेल्या 10 वर्षात 11 गुन्हे केले आहेत। त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले। तर मी त्याचा तपास करणार आहे। मी आजच त्याचं बोललोय मगाशी पण की मला जर जाता आलं तर मी पण तिथं जेलला प्रत्यक्ष भेट द्यायला जाणार आहे। 2 नावं वगळली त्याच्यामधली मुळे आणि सोनवणे त्या आरोपपत्रामधून अशा पद्धतीची माहिती आहे, त्यावर काय तुमची? सोनवणे आणि मुळे नाही, हे जे आरोपी आहे ते प्रत्यक्षदर्शनी का म्हणजे मर्डर करताना तिथं नव्हते का होते ह्याचा मला माहिती नाही, पण सोनवणे नावाचा त्यांना उचलण्यासाठी टीप देत होता का काय असं काहीतरी आहे, त्याच्यामुळे काही असेल। मला त्याच्यातलं काय आणखी मी आरोपपत्र पूर्ण बघितलेलं नाही, पण ते नंतर सह आरोपी केलेला तो एक सोनवणे नावाचा जो व्यक्ती आहे, जो मुलगा कोण त्याला सोनवणे नावाचा जो आहे त्याला नंतर ऍड केलेला होता, तो मूळ याच्यात पण नाहीये। त्याला का वगळलंय किंवा काय याचे सगळे डिटेल्स बाहेर येतील त्यावेळेस त्याच्यावर बोलू। एक सतीश माने शिंदेंना तुम्ही कुटुंबाच्या देशमुख कुटुंबाच्या वतीने नियुक्त करणार आहात का?
हो. त्यांच्याशी बोलणं झालं काय? प्राथमिक त्यांनी होकार दिलाय? सतीश माने शिंदे साहेबांनी मला स्वतःला मी त्यांच्याशी बोललेलो आणि त्यांनी मला होकार दिलेला. मी कुटुंबाच्या बाजूनं शासनाच्या बाजूनं जी कोण म्हणजे जे नियुक्ती व्हायच्या अगोदर माझं बोलणं झालेलं, तर त्यांनी म्हणले की ठीक आहे, शासनाच्या बाजूनं ज्यांची ऑर्डर होईल ते होऊ देत, मी कुटुंबाच्या बाजूनं उभा राहतो असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि तो एवढे मोठे चांगले नामांकित ॲडव्होकेट आहेत, ते नक्कीच मला वाटतं की ते या प्रकरणामध्ये उभे राहतील. त्यांनी मला शब्द दिलेला. मला स्वतः माझं त्यांचं बोलणं झालं. थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, एकूणच हा सगळा घटनाक्रम कसा होता याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय. आणखी कोणत्या विशेष गोष्टी यामध्ये आहेत? देखील आपण पाहतो की या सगळ्या आरोपपत्रामध्ये सीआयडीने जवळपास 1800 पानांचं हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे. त्याचा सारांश जर आपण बघितला तर आता ज्या पद्धतीचं हे सगळी माहिती समोर येते त्यानुसार 8 ऑक्टोबर पासून 9 डिसेंबरपर्यंत हा सगळा घटनाक्रम इथे हा कट रचण्यात आला. वाल्मिक कराड, त्याचबरोबर सुदर्शन घोले आणि इतर जे आरोपी आहेत त्यांनी टप्प्याटप्प्यानं या सगळ्या घटनेला एक कट स्वरूपामध्ये मीटिंग घेतल्या, त्याचबरोबर धमक्या दिल्या असं सीआयडीनं आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. 8 ऑक्टोबरला पहिली धमकी वाल्मिक कराडच्या माध्यमातून अवाध कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर जवळपास टप्प्याटप्प्यानं 2 ते 3 वेळा विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड त्याचबरोबर सुदर्शन घोले हे अवाध कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देत होते. मात्र 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर हे जे 4 दिवस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण 6 डिसेंबरला ज्यावेळी अवाध कंपनीच्या त्या फ्लॅटमध्ये सुदर्शन घोले आणि इतर आरोपी घुसलेले होते तेव्हा तिथे एक मोठा गोंधळ झालेला होता आणि संतोष देशमुख हे तिथे पोहोचले आणि कंपनी बंद करू नका, कारण लोकांना रोजगार मिळणं अवघड होऊन जाईल आणि त्यामुळे कंपनीला विरोध करू नका अशा पद्धतीने सूचना केलेल्या होत्या. मात्र त्याच वेळेला पहिल्याच दिवशी सुदर्शन घोलेनं संतोष देशमुख यांना सरपंच तुला सोडणार नाही, तुला जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीची धमकी दिलेली होती. आणि त्यानंतर विष्णू चाटेनं वारंवार संतोष देशमुख यांना खंडणी प्रकरणामध्ये आड येऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडनं पुन्हा एकदा या सगळ्या आरोपींसोबत संभाषण केलं आणि त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं होतं की जो कोणी उठेल आणि आपल्या समोर येईल तर अशा पद्धतीने आपल्याला कंपन्यांकडून खंडणी मिळणं अवघड होऊन जाईल, त्यामुळे आता धडा शिकवायला हवा आणि बाकीच्यांना हा संदेश जायला हवा होता. आणि अशा पद्धतीच्या सूचना वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या माध्यमातून इतर आरोपींना दिला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट नांदूर फाट्याजवळच्या तिरंगा हॉटेलमध्ये शिजवलेला होता आणि तिथेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट पूर्णपणे आखण्यात आला. आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी या सगळ्या आरोपींनी जवळपास 9 डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास दुपारच्या सुमारास संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या सगळ्या आरोपपत्रामध्ये आतापर्यंत ज्या ज्या बाबी सीआयडीनं मांडलेल्या आहेत त्याचा सारांश हा वाल्मिक कराड या सगळ्या हत्येचा मास्टरमाइंड होता आणि अवाध कंपनीकडून जी 2 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी करत होते त्यामध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचं सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडला जरी मास्टरमाइंड दाखवलेलं असलं तरी मात्र ही जी मकोक्याची टोळी म्हणून सीआयडीनं घोषित केलेली आहे किंवा या मकोक्याच्या गुन्ह्यामध्ये जे सगळे आरोपी आहेत त्यामध्ये सुदर्शन घोले हाच या टोळीचा प्रमुख होता असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे सुदर्शन घोलेनं कशा पद्धतीने धमक्या दिल्या, विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना काय वॉर्निंग दिलेली होती आणि वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा आणि कुठे शिजवला हे देखील आतापर्यंत या सगळ्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे. 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते म्हणूनच संतोष देशमुखांची वाल्मिक कराडनं कट रचून इतर आरोपींसोबत हत्या केली. आणि बीड जिल्ह्यामध्ये एकूणच माहितीबद्दल तर देशमुखांच्या हत्येचे